आखाती देशातील युद्धामुळे भारतातही इंधनाची टंचाई जाणवू लागली आहे। केंद्र आणि राज्य सरकारनं एलपीजी आणि सीएनजी गॅस दरात वाढ केली आहे। गॅस दरात वाढ केल्यानं रिक्षा व्यवसायावर मोठं आर्थिक संकट आलंय। त्यामुळे कोल्हापुरातील रिक्षाचालक आक्रमक झाले असून आज कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत बहार मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला। यावेळी रिक्षा चालकांनी एलपीजी आणि सीएनजी गॅस दरवाढ कमी करा, रिक्षा पासिंग वेळी सीएनजी हायड्रो टेस्ट दर पूर्ववत करा, रिक्षा कल्याणकारी मंडळाला शासनानं भरीव निधी द्यावा, तसंच कोल्हापूर जिल्हा आणि शहर प्रलंबित रिक्षा थांबे त्वरित मंजूर करावेत यासह विविध मागण्या करण्यात आल्या। मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाचे अध्यक्ष विजय देवणे यांनी दिलाय। एलपीजी गॅस लागतो, तो गॅस 42 रुपये होता गेल्या वर्षी आणि यावर्षी तो 80 रुपयावर गेला। तो परवा 60-62 होता, एका दिवसामध्ये 80 रुपये गेला आणि आज सकाळी तो 85 रुपये गेला। त्या गॅसचा दर पहिल्यांदा सरकारनं कमी करावा। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातले जे 12 तालुके आहेत, त्या 12 तालुक्यामध्ये एलपीजी गॅस मिळत नाही, त्यामुळे जवळजवळ 2000 रिक्षा आज ग्रामीण भागातल्या बंद आहेत। त्यामुळे तिथे स्वतंत्र पेट्रोल पंप करावेत। त्याचबरोबर कल्याणकारी मंडळाला महाराष्ट्र शासनानं निधी द्यावा, प्रलंबित रिक्षाचे स्टॉप मंजूर करावेत, 175 रिक्षाचे स्टॉप आहेत। आणि त्याचबरोबर ज्या रिक्षाला आणि टॅक्सीला जे हायड्रो टेस्ट केली जाते त्याला 2500 करत होते, त्याला आता 6500 घेतात। म्हणजे 365 दिवसात रोज रिक्षावाला घरातून बाहेर पडला 20 रुपये त्या गॅससाठी द्यावे लागतात। या सगळ्या गोष्टीचं राज्य सरकारनं लक्ष द्यावा म्हणून हा आक्रोश मोर्चा केला आहे। आज मोर्चा केला आहे, उद्या जर योग्य न्याय नाही मिळाला तर आम्ही हल्लाबोल आंदोलन करणार। निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। आंदोलनात महासंघाचे सेक्रेटरी चंद्रकांत भोसले, महाराष्ट्र रिक्षा सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव, अतुल पवार, संभाजी माने, पोपट रेडेकर, राहुल पोवार, अमीर गवंडी, श्याम आवळे, राजेश चव्हाण यांच्यासह रिक्षाचालक सहभागी झाले होते।